आणि या संदर्भात बोलणार आहोत. रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रौनक, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं अर्थातच जी भाष्य समोर आलेली आहेत ती खूप बोलकी आहेत. बाळासाहेब थोरातांनी तर यावरती भाष्य करणं सुद्धा टाळलेलं आहे. निश्चितपणे प्रज्ञा, आपण जर बघितलं तर आज जी महाविकास आघाडीची ही जॉईंट रॅली झाली याच्या आधीपासूनच एक माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न किंवा असे संकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं वारंवार केले जात होते. संजय राऊत आपल्याला माहिती आहे की त्यांनी बुलढाणामध्ये वक्तव्य केलं होतं की काँग्रेसकडे जर चेहरा असेल तर त्यांनी सांगावा. जनतेतल्या मनातलं मुख्यमंत्री कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांना इंडिकेट करायचं होतं की उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि अशा स्वरूपाची एक फिल्डिंग शिवसेनाच्या वतीनं कुठे ना कुठेतरी करण्याचा प्रयत्न होत होता. आणि त्याचाच परत एकदा एक सेकंड पार्ट आपल्याला म्हणता येईल की स्वतः उद्धव ठाकरेंनी आज मंचावरनं जेव्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हाच या मुद्द्याला हात घातला आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा नाना पटोले या दोघांना सांगितलं की तुमच्याकडे जर कोणी चेहरा असेल तर तुम्ही सांगावं, मी त्याला समर्थन द्यायला तयार आहे. पण ज्या पद्धतीचं राजकारण काँग्रेस पक्ष याच्या आधी देखील करताना पाहायला मिळतं तशाच पद्धतीची परिस्थिती आज परत एकदा पाहायला मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांनी या संदर्भातलं जे थेट उत्तर आहे ते देणं टाळलं. पण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जे वरिष्ठ नेते आहेत ते एकत्र बसूनच या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतील. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जो थेट प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मात्र नाना पटोले किंवा शरद पवार यांच्या वतीनं मिळालेलं सध्या नाही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावरनं जी शिवसेनेची इच्छा आहे की निवडणुकीच्या आधी या संदर्भातली घोषणा करावी आणि निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री चेहरा म्हणूनच सामोरं जावं, तशा पद्धतीची काँग्रेसची एक इच्छा जी आहे ती दिसत नाही आहे. आणि दुसरं मुख्यतः जर या संपूर्ण या महाविकास आघाडीच्या एकंदरीत आजच्या सभेकडे जर आपण बघितलं तर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम अनेक नेत्यांनी केलेले आहेत. पण सगळ्यांची वेगवेगळी जी स्ट्रॅटेजी आहे ती पाहायला मिळते. शरद पवारांचं आपण जर भाषण बघितलं तर त्यांनी राज्य सरकारला फार टार्गेट न करता मोदींना टार्गेट करण्याचं एक प्लान जे आहे ते आखलेलं आहे. त्यांनी निश्चितपणे सांगितलं की सत्ताधारी जरी म्हणत असले की संविधान बदलण्याचं एक फेक नॅरेटिव्ह कुठे ना कुठेतरी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलं होतं. मात्र शरद पवारांनी भीती व्यक्त केली आहे की अजूनही संविधान हे लोक बदलणार नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही आहे. कारण आपण जर बघितलं त्यांनी एक उदाहरण दिलं की राज्यसभेमध्ये या पूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये एकदाही पंतप्रधान मोदी आले नव्हते. दुसरं राहुल गांधींचा मुद्दा जो नाना पटोलेंनी उपस्थित केला त्याला परत एकदा हवा देण्याचं काम शरद पवारांनी केलं की विरोधी पक्ष नेत्याला एक कॅबिनेट मंत्री सारखाच दर्जा जो आहे तो दिला जातो. मात्र राहुल गांधींच्या बाबतीत असं होताना पाहायला मिळत नाही आहे. आणि हे सगळे जे पावलं आहेत ते कुठे ना कुठेतरी संविधानाला ठेचण्यासाठी करण्यात येतात. अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती केंद्र सरकारची. आणि वारंवार संविधानचा मुद्दा या निवडणुकी म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये पण लोकांमध्ये चर्चेचा मुद्दा राहावा असे प्रयत्न शरद पवार या भाषणाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत होते. अगदी अगदी. रौनक, तुम्ही आपल्यासोबत राहाच. राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत. राहुल, एकीकडे आपण बघतोय की प्रत्येकाने वाटून घेतल्याप्रमाणे कोणी केंद्रावरती टीका करायची, कोणी राज्यावर टीका करायची, कोणी मुंबई वाटून घेतलं होतं, अशा स्वरूपात ही टीका झाली. मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की मला पुनरावृत्ती भाजपसोबतची इथे नकोय हे उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलंय. हे बघा, मला उद्धव ठाकरेच्या आजच्या भाषणाचा गेल्या 10 दिवसामधल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं केल्या गेलेल्या राजकीय घडामोडीचा जर अर्थ काढायचा झाला तर तो साधा आहे. आकडे कमी आले तरीसुद्धा श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची नेपथ्य रचना सध्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडनं सुरू आहे. दिल्लीमध्ये ते गेले, त्यानंतर ज्या बातम्या आल्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद हा विषय होताच. परंतु या महाविकास आघाडीच्या वतीनं जर प्रचार प्रमुख म्हणून कोणी होणं अपेक्षित असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी व्हावं अशा पद्धतीचं हे नेरेटिव्ह आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना त्यांनी प्रचार केल्यानंतरसुद्धा त्यांच्या पक्षाला जो अपेक्षित यश मिळायला हवं तर ते मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की आपल्याला असलेल्या सहानुभूतीचा आधार घेऊन जर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं संख्याबळ वाढत असेल तर पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट काय, म्हणून 2 पातळीवरती सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं मांडणी केली जाते. एक, जर लोकसभा निवडणुकीचं अरिथमेटिक वापरलं तर त्या अरिथमेटिकला काही अर्थ नाही, त्याच्यापेक्षा केमिस्ट्री महत्त्वाची आहे.
आणि ती केमिस्ट्री अर्थात उद्धव ठाकरे यांची आहे. आणि म्हणून ते प्रयत्न असा करता आहेत. संजय राऊत हे काही उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाहीत. संजय राऊत यांनी तो खडा टाकला. तो खडा काय आहे हे लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा रिटॅलिएशन आलं ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की ज्याचा आकडा जास्त त्याचा मुख्यमंत्री. त्याच वेळेला शरद पवार यांना 2 दिवसानंतर ज्यावेळेला विचारलं गेलं की पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, एरवी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुठल्याही राजकीय भूमिकेला फारसा प्रतिसाद न देणाऱ्या शरद पवार यांनी सुद्धा एकीकडे प्रतिसाद दिला. ते म्हणाले की ते जे म्हणतात त्याच्यामध्ये फार तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. त्यामुळं 2 पातळीवरती गोष्टी सुरू आहेत. एक, उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरती विधानसभा निवडणुकीतल्या जागांचं वाटप नको आहे. आणि समजा ते तसं झालं तरीसुद्धा भविष्यामध्ये आत्ता जर तुम्ही प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर आणला तर निवडणुकीच्या निकालानंतर आकडे काहीही आले तरी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला ते मुख्यमंत्री पद मिळावं. त्यांची मनीषा काही लपून राहिलेली नाही. आता त्यांनी जी मांडणी वाटती करून घेतली वगैरे स्पष्टपणे दिसतं की महाविकास आघाडी आणि महायुती याच्यातलं बॅटल ग्राउंड ड्रॉन झालेलं आहे. महाविकास आघाडी पण एकत्रित लढणार आहे कारण आता 20 तारखेला कोल्हापुरातला पहिला महायुतीचा मेळावा असणार आहे ज्याला तिन्ही राजकीय पक्ष एकत्रित असतील. काल हडपसरमध्ये शेवटचा जो मेळावा झाला त्याच्यात अजित पवार म्हणालेले आहेत की आता इथून पुढे महायुतीचे अधिकात अधिक मेळावे झाले पाहिजेत. आपण लोकसभा निवडणुकीमध्ये कमी पडलो. महाविकास आघाडीनंतर सुरुवातीपासनं हा स्टँड घेतला आहे. माझी माहिती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्राथमिक पातळीवरती जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे. ज्याचा जिथून आमदार निवडून आलेला आहे त्या जागा त्यांना मिळाव्यात. प्रश्न फक्त दोन्ही बाजूनं प्रयत्न हाच केला जाईल की लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीच्या आधारावरती हे जागा वाटप होऊ नये. आणि म्हणून मी म्हणतो की महायुती आणि महाविकास आघाडी हे जे बॅटल ग्राउंड आहे ते जवळपास महाराष्ट्रामध्ये आता स्पष्ट होत चाललेलं आहे. कळीचा दोन्ही बाजूनं मुद्दा असणार आहे ते मुख्यमंत्रीपद कोणाकडं. ज्या पद्धतीनं इमेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फार उत्तम असे प्रशासक परंतु पक्ष संघटनेवरती फारसं त्यांचा प्रभाव नाही असे एक पुरोगामित्व विचार मांडणारे परंतु देवधर्माकडे तसं दुर्लक्ष करणारे असे अजित पवार, त्यांचा गुलाबी रंग आणि त्यातनं जे प्रोजेक्शन सुरू आहे दोन्ही बाजूला मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीनं सुद्धा मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून आपण बघतो आहोत की प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या आहेत. नक्कीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्या दृष्टीनं आजच्या ह्या सभेचं आपण विश्लेषण करायला हवं. नक्कीच हेमंत देसाई सुद्धा आपल्या सोबत आहेत. राजकीय विश्लेषक सुद्धा या सगळ्या संपूर्ण चर्चेमध्ये आपल्या सोबत असणार आहेत. मात्र आपण बघतोय की एकीकडे चेकमेट केलेला आहे का उद्धव ठाकरेंच्या खेळीनं पवार आणि काँग्रेस यांना, हा सवाल उपस्थित होतोय. कारण ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातात. हा अनुभव वाईट आहे असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रौनक, खूप महत्त्वाचे मुद्दे यावेळेला उपस्थित केलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी सुतोवाच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक चेहरा ठरवावा हेच ते सुतोवाच करताना पाहायला मिळाले. निश्चितपणे प्रज्ञा, आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीचं विश्लेषण राहुल कुलकर्णींनी केलं आहे अगदी खरा हा विश्लेषण आहे. मुख्यतः जर आपण बघितलं तर अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये आतल्या गोटामध्ये ही चर्चा आम्हालाही ऐकायला मिळत होती की उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्या पद्धतीचे पावलं कुठे ना कुठेतरी शिवसेनेच्या वतीनं अलीकडच्या काळामध्ये टाकले जातील. आणि संजय राऊतांनी 2-4 दिवसापूर्वी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं स्टेटमेंट उद्धव ठाकरेंनी केलं होतं, मी स्वतः तो प्रश्न त्यांना विचारला होता आणि त्यांना स्पष्ट विचारले होते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि तुमचं सरकार गेल्यानंतर अनेक भाषणांमध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की अनेक जे तुमचे सहकारी होते ते असे सांगत होते की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर परत एकदा तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहात का. त्या प्रश्नाला स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं की जर ते म्हणत असतील की मी चांगलं काम केलं आहे तर त्यांनाच विचारा मी त्यांना मुख्यमंत्री म्हणून हवा आहे की नाही. ते म्हणू शकले असते की मला यामध्ये रस नाही आहे, मागच्या वेळेस मला ती जबाबदारी देण्यात आली त्यामुळे ती जबाबदारी मी स्वीकारली, पण ते हेही म्हणाले की मी जबाबदारीपासून पळणारा व्यक्ती नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे असं आपण म्हणू शकतो की शिवसेनेला आत्ताच निवडणुकीच्या आधीच हा फॉर्म्युला फिक्स करायचा आहे की जागा कोणाची किती आल्या पण मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट करावं. त्यानंतरच शिवसेना आपली पुढची पावलं जी आहेत ते टाकू शकते. आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर शरद पवारांनी ज्या पद्धतीनं उल्लेख राहुल कुलकर्णींनी केला की पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं त्याचं कुठे ना कुठेतरी समर्थन देखील शरद पवारांनी केलेलं. त्यामुळे शरद पवार देखील आपले पासे
टाकण्यामध्ये माहीर आहेत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्र सगळ्यात जास्त जर कोणाला या तिन्ही पक्षांमध्ये समजत असेल तर ते शरद पवारांना समजतं. निवडणुकीमध्ये प्रॉपर प्लॅनिंग करण्यामध्ये शरद पवार हे ओळखले जातात. त्यामुळे त्यांना देखील त्यांच्या मनात आहे की सुप्रिया सुळेंना एकदा तरी मुख्यमंत्री करायला हवं आणि ही कदाचित ती वेळ आहे का असं देखील शरद पवारांना वाटतं. त्यामुळे महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी या मुद्द्यावर मात्र पुढच्या काही काळांमध्ये निश्चितपणे अनेक तिघी पक्षांमध्ये मतभेद जे आहेत ते पाहायला मिळू शकतात. या काही शंका जी आहे ते वाटण्याचं कारण नाही. नक्कीच रौनक. आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत. राहुल, एवढ्या स्पष्टपणे खरं तर उद्धव ठाकरे म्हणाले होते की तुम्ही जाहीर करा, आज नाव जाहीर करा, मी जाहीर पाठिंबा देतो. पण यावरती दोघांनी म्हणजे शरद पवार असतील किंवा नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, सगळ्यांनी बोलणं मात्र टाळलंय. हे बघा, महाविकास आघाडी कुठल्या मुद्द्यावरती विस्कटू शकते जर आपण लोकसभा निवडणुकीतल्या आकडेवारीचा आधार घेतला आणि असं गृहीत धरलं की महाराष्ट्रामध्ये अजूनही महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमत आहे, जे सगळे वेगवेगळे सर्वे वेगवेगळ्या पक्षाच्या अंतर्गत येत आहेत. या सगळ्या राजकीय पक्षांनी स्वतःचे पक्षांतर्गत सर्वे पण केलेले आहेत. महाविकास आघाडी एकाच मुद्द्यावरती विस्कटू शकते, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण. आणि मी जे मगाशी म्हणालो तेच आहे. उद्धव ठाकरे यांना याची पूर्ण जाणीव झालेली आहे आणि त्यांच्या पक्षांतर्गत ज्या चर्चा आहेत त्या अशा आहेत की उद्धव ठाकरे हे एक उत्तम पद्धतीचे मुख्यमंत्री होते. त्यांनी कोरोना काळ फार चांगल्या पद्धतीने सांभाळला वगैरे. आणि त्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये जी फाटाफूट झाली आणि एक जे खोक्याचं वगैरे नेरेटिव्ह केलं, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असलेल्या सहानुभूतीचा उपयोग सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर तो काँग्रेस पक्षाला झाला आहे. काँग्रेस पक्षात प्रादेशिक पातळीवरती असं एवढं मोठं नेतृत्व नाही आहे. पक्ष संघटन विस्कटित आहे. जे पॉकेट्स आहेत काँग्रेस पक्षाचे ते आहेत. पण तरीही लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा खूप चांगला राहिला आहे. आणि म्हणून एक मांडणी फार व्यवस्थित केली जाते आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं की महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदाचा जो निकाल आहे तो आधी लावा. आणि तो एकदा लागला. बघा की दिल्लीमध्ये ते राहुल गांधी यांना जाऊन भेटले, त्यानंतर कपिल सिब्बल यांना पण ते जाऊन भेटले. त्यावेळेला किमान मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जरी मुद्दा नसला तरी या निवडणुकीतल्या प्रचार प्रमुख पद हे कोणाकडे द्यावं याबद्दलची चर्चा झाल्याची आपली माहिती आहे. त्याबद्दलचे अनेक वेगवेगळ्या माध्यमामध्ये विश्लेषणात्मक लेख पण आलेले आहेत. जर तुम्ही प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक केली, कारण जर उत्तम असा मुख्यमंत्री आहे, जर ते स्वतःच मगाशी रौनक म्हणाला त्याप्रमाणे पत्रकारांच्या प्रश्नाशी बोलताना ते म्हणाले की मी एक खूप चांगला मुख्यमंत्री आहे असं जर त्यांना वाटत असेल तर मग त्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती द्यायला हरकत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं नाही की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. भले ते यापूर्वी म्हटलेलं नाही की बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसवायचं वगैरे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं आहे. महाविकास आघाडीमध्ये जर फाटाफूट झाली तर ती मुख्यमंत्री पदावरूनच होऊ शकते. आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीतली सगळी आकडेवारी जर काढून बघितली, अपेक्षित असं यश उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेलं नाही आहे. त्यांचा स्वतःचा मतदार हा कुठेतरी विस्कटलेला आहे. त्यांना नवीन एक मतदार मुस्लिम अल्पसंख्याकाच्या काही प्रमाणामध्ये दलित बांधवांचा मिळालेला आहे. पण त्याच्या जोरावरती महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघातलं गणित हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जाण्याची शक्यता कमी आहे. जर काँग्रेस पक्षाचा असाच चर्च राहिला, काँग्रेस पक्ष हा नंबर 1 नंबर 2 मध्ये आला तर मग उद्धव ठाकरे यांचं प्रॉस्पेक्ट कमी होतं. म्हणून ती मांडणी केली जात आहे की उद्धव ठाकरे यांना निवडणूक प्रचाराचा तरी प्रमुख तुम्ही करा. आणि त्यासाठी नंतरची माझी माहिती अशी आहे की दिल्लीमध्ये ते राहुल गांधी यांना भेटले, पण नंतर ते शरद पवार यांना पण भेटलेले आहेत. त्यामुळं अजून तरी, कारण पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं ज्या वेळेला शरद पवार यांचा प्रेस मीट द प्रेस झाली तिथे हा प्रश्न विचारला होता, त्यांनी तो खुबीने टाळला आहे. जयंत पाटील पण खुबीने टाळत आहेत. दोन्हीही काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरती बोलत नाहीत, पण उद्धव ठाकरे आग्रहानं सांगतात की मुख्यमंत्रीपद किंवा निवडणूक प्रचाराचं प्रमुख पद हे आत्ताच निश्चित करा. अगदी. हेमंत देसाई यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. हेमंतजी, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री पदाचा जे काही चेहरा असेल, जे काही नाव असेल ते जाहीर करा, मात्र या गोष्टीला अगदी सरळ सरळ उडवून लावलेलं आहे असं म्हणता येईल का? कारण शरद पवारही त्याच्यावरती काही भाष्यकर्ते झाले नाहीत, नाना पटोलेही काही बोलले नाहीत. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेने म्हणजे उद्धव ठाकरे बोलण्यापूर्वी आपण गेले 4-5 दिवस जर बघितलं असेल तर संजय राऊत सातत्याने म्हणतायत की ठाकरे 2 सरकार येणार, ठाकरे 2 सरकार येणार. याचा अर्थ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचा एक पट निर्माण करण्याचा प्रयत्न ऑब्व्हियसली झाले. परंतु आता नाना पटोले यांनी रिॲक्शन अशी दिली की हे सगळं दिल्लीमध्ये श्रेष्ठी ठरवतील किंवा दिल्ली आणि मुंबईतले श्रेष्ठी मिळून ठरवतील. आजच्या सभेमध्ये जी महाविकास आघाडीची ओपनिंग सभा होती, पहिली सभा होती, त्यामध्ये त्यांनी जर काही रिॲक्ट केलं असतं, काही रिॲक्शन दिली असती तिथेच, तर जाहीरपणे
तर त्याच्यामधनं काही वेगळे मेसेजेस गेले असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ऑब्व्हियसली उघडपणे एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, यात हे काही नाकारण्याचं कारण नाही. पण त्या दोघांनी म्हणजे शरद पवार आणि नाना पटोले जर त्या संबंधी काही बोलले असते तर त्याच्यातनं अजून काहीतरी गोंधळ निर्माण झाला असता. त्यामुळे त्यांनी उलट की उद्धव ठाकरे हे जे काही म्हणतायत ते कदाचित त्याला मूकसंमती अप्रत्यक्षपणे किंवा असं होऊ शकतं अशा प्रकारचा सिग्नल दिला आहे असं मला वाटतं. त्यांनी कॉन्ट्राडिक्ट काही केलं नाही ना या उद्धव ठाकरेंना किंवा संजय राऊत जे या आतापर्यंत बोलत होते. कारण संजय राऊत आणि नाना पटोले यांची चकमक बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. पण आज नाना पटोलेने तशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य केलं नाही. उलट जर बघितलं तर या आपल्या तिघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल असं आदित्य ठाकरे म्हणाले, अन्यही काही वक्ते म्हणाले का आपण एकजूट ठेवली पाहिजे. शरद पवारांनी शेवटी अधोरेखित केलं. मला असं वाटतं की याच्यावरनं कुठल्याही प्रकारचं काही भांडण जाहीरपणे होऊन देण्याचं टाळलं जाईल. पण मला असं वाटतं की गेल्या वेळी जे उद्धव ठाकरे आणि भाजपचा जो काही झालं होतं तशा प्रकारचा रिपीट शो आता व्हायला नको असेल तर त्यांच्यामध्ये जे काही ठरलं असेल ते रिटर्न डॉक्युमेंट त्याची पाहिजे आणि योग्य वेळी तर लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी सगळ्यात महत्त्वाचं की ठाकरे 2 सरकार येणार हे वारंवार आपल्याला म्हणताना पाहायला मिळत आहेत. संजय राऊत बरेचदा आपण बघतो की नेरेटिव्ह सेट करत असतात आणि तशाच पद्धतीनं प्रचार हा पुढे जात असतो. तसं त्यांनी सुरुवात केलेली आहे की ठाकरे 2 हे सरकार येणार. मी रौनककडे जाते. रौनक, या अनुषंगानं पुन्हा एकदा त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे. अजित पवारांची यथेच्छ टीकाही केलेली आहे, त्यांच्यावरती अगदी टीकेचे आसूडही ओढलेत. मात्र हे करताना सरकार कोणाच्या चेहऱ्याखाली असेल हेही बोलण्याचं त्यांनी नाकारलेलं नाहीये, टाळलेलं नाहीये आणि वारंवार शिवसेनेच्या वतीनं हा प्रयत्न होताना दिसतोय. प्रज्ञा, निश्चितपणे हे टीका तर होणारच आहे. एकामेकांवर टीका हे राजकारणामध्ये आणि मुख्यतः ज्या पद्धतीने आता निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे त्यानंतर हे सगळं होतच राहणार. पण मुख्यतः एक मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे की भाजपसोबत असताना शिवसेनेची जी अनेक वर्षापासनं त्यांची इच्छा होती की केंद्र तुम्ही सांभाळावं पण राज्य आम्हाला सांभाळायला द्यावं, अशा पद्धतीची परत एकदा मांडणी जी आहे ती काँग्रेस पक्षाकडे शिवसेना करू पाहते आहे. आणि दिल्लीचा जो दौरा होता त्यामध्ये देखील आम्हाला जी माहिती मिळाली होती ती बातमी देखील आम्ही केली होती की ज्या पद्धतीनं लॉबिंग उद्धव ठाकरेंच्या वतीनं राहुल गांधी यांच्याकडे केलं जातं आहे. त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधी यांनी केंद्रात त्यांच्या पाठीशी शिवसेना भक्कमपणे उभी राहील. मात्र महाराष्ट्रात त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहावं. तर अनेक वर्षापासून जेव्हा भाजपसोबत ही शिवसेना होती तेव्हा देखील त्यांची अशाच पद्धतीची इच्छा होती. आणि केंद्राच्या जेव्हा निवडणुका व्हायच्या बाळासाहेबांनी देखील अशीच एक भूमिका त्यावेळेस घेतली होती की केंद्रामध्ये BJPनी नेतृत्व करावं मात्र राज्यात शिवसेना नेतृत्व करेल. मात्र 2014 नंतर हे सगळं समीकरण बदललेलं आहे आणि परत एकदा अशाच पद्धतीची मांडणी मला वाटते की उद्धव ठाकरे हे करू पाहत आहेत आणि संजय राऊतांच्या माध्यमातून हे सगळं बोललं जात आहे. आणि आज स्वतः उद्धव ठाकरे यांनी बोलून कुठे ना कुठेतरी काँग्रेस किंवा शरद पवार या दोघांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता यानंतर कशा पद्धतीच्या रिॲक्शन्स येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते. राहुल सर, एकीकडे आपण बघतोय की ही जी भाष्य होत आहे त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार कुठलंही थेट भाष्य करत नाहीत किंवा पटोले सुद्धा करत नाहीत, ते अगदी स्वाभाविक आहे. मात्र यामधनं काय दाखवण्याचं म्हणजे ते दोघं गप्प राहण्यामागचं प्रमुख कारण काय असू शकतं? अलबेल नाही हे दाखवायचं नाहीये किंवा त्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण असेल? नाही, इतक्यात मुख्यमंत्री पदाबद्दल बोलणं हे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आणखी काहीतरी नवा वाद निर्माण करणं आहे. लातूरमध्ये परवाच्या दिवशी नाना पटोले होते. बघा, काँग्रेस पक्षामधल्या बहुतेक नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचे, त्यांची सुप्त इच्छा आहे. नाना पटोलेंना तसं वाटणं साहजिक आहे. नाना पटोले तिथे जाणीवपूर्वक बोललेले आहेत. नाना पटोले असे म्हणाले की निवडणुकीच्या नंतर ज्यांचे आकडे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. पृथ्वीराज चव्हाण पुण्यातच बोलत होते, गेल्या आठवड्यात बोलत होते, त्यांनी पण तोच मुद्दा मांडलेला आहे. आता हे खरं आहे की काँग्रेसमध्ये जो काही निर्णय होईल तो काही महाराष्ट्राच्या प्रदेश पातळीवरती होणार नाही, म्हणून तर उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठली. आणि हा जो मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याकडनं आणला जातो आहे तो मला पुन्हा दिसतं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सहानुभूतीच्या आधारावरती काँग्रेस पक्ष सर्ज झाला, ते जर पुन्हा तसंच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं, आकडे बदलले, तर मग मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट फार कमी होतं. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद येणार नाही. आणि एक प्रकारे फक्त मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करून ते थांबलेले नाही आहेत.
ते असं म्हणत आहेत की आकडे काही येऊ देत, म्हणजे जे एक नेरेटिव्ह दोन पातळीवरती सुरू आहे, मुख्यमंत्री पद तर हवंच आहे, पण आकडे काहीही जरी आले तरी महाराष्ट्र राज्याचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती व्हायला हवी, कारण माझ्या सहानुभूतीच्या जोरावरती तुम्हाला अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे. बघा, माझा मुख्यमंत्री पदाचा काळ फार चांगला होता, त्यातनं जे काही झालं, माझ्या पक्षात जे काही झालं, माझ्याबद्दलची जी सहानुभूती, त्याचा फायदा तुम्हाला झाला. आणि मग आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर दोन सहकारी भिडू काही बोलत नसताना उद्धव ठाकरे यांच्याकडनं हे सांगणं, हे आकड्याच्या पातळीवरती पण माझी केमिस्ट्री अधिक चांगली आहे या सांगण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. शरद पवार का बोलतील, ते इतके सीझन्ड आहेत, त्यांनाही माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जयंत पाटलापासून ते अगदी सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेक जणांची नावं मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असतात. काही तरुण मंडळी पण आहेत, त्यांना मंत्री पण व्हायचं आहे आणि जर काही मोठं पद मिळत असेल तर ते कोणाला नको आहे. जयंत पाटलांची तर मुख्यमंत्री होण्याची संधी, अपेक्षा खूप वर्षापासूनची आहे. त्यामुळे ते स्वतःच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या मुख्यमंत्री पदाचं वक्तव्य करून आपल्याच पक्षामध्ये कशाला असंतोष निर्माण करतील, महाविकास आघाडीमध्ये कशाला असंतोष निर्माण करतील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढच्या काही दिवस महाविकास आघाडी अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. जागा वाटपाची जरी प्राथमिक चर्चा झालेली असली तरी अधिकात अधिक जागा आपल्याकडे पाडून घेण्याच्या प्रयत्नाचाही तो भाग असू शकतो. आणि संजय राऊत हे जाणीवपूर्वक सातत्यानं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाबद्दल बोलत आहेत. ठाकरे 2.0 म्हणजे काय, उद्धव ठाकरे यांचं सरकार साधा आहे गणित ते. अगदी खरं आहे. धन्यवाद राहुल आणि धन्यवाद रौनक, तुम्ही दोघांनी चर्चा केली त्याबद्दल. हेमंत देसाई सर आपल्यासोबत आहेत. हेमंत सर, तुमच्याकडे येते की मुळात या संपूर्ण आज झालेल्या भाषणाचा गोषवारा काढला तर त्यातनं एक दबाव तंत्राचा वापर स्वतः उद्धव ठाकरे करतायत हे तर स्पष्ट होतच आहे, पण त्यावरती कुठलंही भाष्य न करता त्यावरती आळीमिळी गुपचिळी साधणं, यामागे नेमकं राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं म्हणणं काय आहे किंवा त्यामागे काय दडलेलं असू शकतं? नाही, मी तुम्हाला असं सांगतो की काँग्रेसच्या बाबत जर बोलायचं तर काँग्रेसचे सगळे निर्णय दिल्लीमध्ये होतात. आणि आपल्याला माहिती असेल की लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगली किंवा अन्य काही जागांवर जेव्हा पेच निर्माण झाला तेव्हा संजय राऊत असतील किंवा आणखीन काही सहकारी ते असं सांगत होते की आमचं दिल्लीशी समीकरण सांग, त्यामुळे आम्ही दिल्लीशी बोलू आणि आम्ही काय ते ठरवू. म्हणजे इकडचे जे नेतृत्व आहे ते असं ते गृहीत धरत. आणि रियालिटी अशी आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधी यांचे काही आता जवळचे काही संबंध असल्याचा आहे तसा भाग नाही. कारण जे बंडखोरीची भाषा काँग्रेसच्या अंतर्गत झाली होती, ज्या 23 लोकांनी केली G23, त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा जेव्हा त्यांची सही होती तेव्हापासून त्यांच्या आणि यांचे असं सलोख्याचे संबंध, असे जवळीकीचे संबंध नाही. आता बाळासाहेब थोरात ते आहेत, परंतु तरी देखील की दिल्लीने असंच ठरवलेलं आहे किंवा असं सातत्याने सांगितलं की यांना सांभाळून घ्या. महाविकास आघाडी सरकार असताना आणि नसताना देखील दिल्ली त्या नेत्यांनी सांगितलं होतं की इथे उद्धव ठाकरे किंवा यांच्या कलाने आपल्याला जायला पाहिजे, कारण आपली परिस्थिती वाईट आहे. लोकसभा निवडणुकीची ही स्थिती होती. लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली असली तरी सुद्धा महाराष्ट्रात काँग्रेसला हे माहिती आहे की शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी खरी लढाई आहे. आणि भारतीय जनता पक्षाला अंगावर घेण्याचं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे काम करत आहेत तशा प्रकारे अत्यंत कठोर टीका, आक्रमक टीका राष्ट्रवादी सुद्धा करत नाही किंवा काँग्रेस सुद्धा त्या पद्धतीने करत नाही. किंवा जे नाना पटोले वडेट्टीवार केली त्यांनी, तरी त्याचा तेवढा परिणाम त्याचा होत नाही बरोबर त्या टीकेस. त्यामुळे ही लढाई आहे ती शिंदे फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशी आहे. आणि अशी जर लढाई झाली तर त्याचा महाविकास आघाडीला, शिवसेनेला, सगळ्यांना फायदा होईल. आणि महायुतीला सुद्धा अशी लढाई झाली तर महायुतीचा सुद्धा फायदा आहे. कारण उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व तुम्ही एक प्रकारे तिथे एस्टॅब्लिश झाले की उद्धव ठाकरे दिल्लीच्या विरुद्ध लढाईमध्ये खऱ्या अर्थाने उतरलेले आहेत, ज्याप्रमाणे राहुल गांधी उतरले. त्यामुळे आता या संदर्भामध्ये काँग्रेसचं इथलं नेतृत्व असेल किंवा एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचं जर नेतृत्व बघितलं जातं तर जयंत पाटील हे विशिष्ट भागामध्ये लोकप्रिय असते. ते महाराष्ट्राचं जे उद्धव ठाकरेंच्या तोडीस तोड असं नेतृत्व असं त्यांना आता म्हणता येणार. ते अतिशय अनुभवी, अतिशय हुशार आणि असे नेते असले तरी आज उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीत दुसरं काही नेतृत्व पुढे आले की जे तेवढंच लोकप्रिय. त्यामुळे त्यावरनं संघर्ष केला तर महाराष्ट्रातली सत्ता आपल्याला मिळणार नाही हे माझ्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माहिती आहे. कारण काँग्रेसमध्ये आजही बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मॅच्युअर नेते आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारखे अतिशय अनुभवी नेते आहेत. आणि त्यामुळे ते याच्यावरनं भांडतील असं मला वाटतं. नाही, पण एकंदरीतच जी मागणी केली जाते ठाकरेंच्या वतीनं
ती मागणी उडवून लावण्याचा प्रयत्न होतोय पवार आणि काँग्रेसकडनं असं म्हणता येईल का? ती मागणी उडवून लावत नाही ते त्याच्यावरती ते आता जर काही रिॲक्ट झाले तर विरोधी पक्ष त्यामधल्या स्टेटमेंट्स मधनं जो काही गोंधळ एखादाच निर्माण झाला तर भलतीच पंचायत व्हायची म्हणून त्या प्रश्नाला हातच ते लावत नाहीत. ज्याची निवडणुकीनंतर बघता येईल काय ते, कारण विरोधी पक्षात जो विरोधी पक्ष आहे किंवा विरोधी आघाडी आहे त्याचा नेता असा त्याचा फेस जो आहे नेतृत्वाचा फेस हा कधी जाहीर केला जात नाही. हा तर सत्ताधारी पक्षाचा होतो पण आमचा नेता असा असेल असं आपल्याकडे जाहीर करण्याची पद्धत सुद्धा नाहीये. त्यामुळे आता या तिघांपैकी म्हणजे 3 पक्षांपैकी कोणाचं तरी नेतृत्वावरती लढवली पाहिजे ही माझ्या मते शिवसेनेची जरी मागणी असली तरी ती मागणी त्यांनी करण्याचं कारण होतच असं नाही असं मला वाटतं की कारण असं मागणीच भेटण्याची गरज नव्हती. कारण नेतृत्व आणण्याची गरज नाही, आपोआप एस्टॅब्लिश होतं की या प्रचारामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे हे जास्त लोकप्रिय असल्याचं सिद्ध झालं तर त्यांच्याकडे नेतृत्व आपोआप जाऊ शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जरी ते उद्या मुख्यमंत्री झाले नाही तरी ते क्रेडिट घेऊ शकतील की माझ्या लोकप्रियतेचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला. त्यामुळे मला असं वाटत नाही की काहीही करून उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी बसायचं असं मला वाटत नाही. प्रेशर जरूर टाकण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून झाला किंवा होत असला तरी सुद्धा याच्यामधनं गोंधळ होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले ते असं म्हणाले की कोणीही जाहीर करा आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं ते म्हणाले. अगदी. आणि जर काँग्रेसनी किंवा राष्ट्रवादीने जाहीर केला तर पंचायत होईल आणि ते जाहीर करणार नाहीत आपला उमेदवार हे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला माहिती असल्यामुळेच उद्धव ठाकरे कॉन्फिडेंटली म्हणाले की तुम्ही तुमचा कॅन्डिडेट जाहीर करा. अगदी. आणि त्यासाठीचं सगळं नेरेटिव्ह हे सेट केलं जातंय असं म्हटलं तर ठाकरे गटाकडनं वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच त्यांनी भाजप संदर्भात किंवा भाजप बरोबरची जेव्हा आमची युती होती तेव्हाचा अनुभव वाईट होता या संदर्भातला हेही त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आघाडी संदर्भात बोलत असताना. धन्यवाद हेमंतजी, आमच्याशी बोललात आणि सविस्तर चर्चा केली त्याबद्दल.